नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा दिनांक 10 ऑगस्ट 2026. या पत्राच्या संदर्भात एक सुधारित परिपत्रक आहे की यापूर्वी 19 जून 2026चं एक कला शिक्षण मंडळाचं एक पत्र होतं आणि त्याचं सुधारित पत्र या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेलं आहे. शासकीय रेखाकला म्हणजेच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंगची जी ग्रेड परीक्षा असते ते 2026चं परीक्षेचं आयोजन दिनांक 28 सप्टेंबर 2026 ते 1 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. तर या शासकीय रेखाकला परीक्षेच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंदणी आणि शुल्क भरण्यासाठी यापूर्वी वेळापत्रक दिलं होतं आणि त्या वेळापत्रकामध्ये काही प्रमाणात मुदतवाढ देण्यात आल्याचे या सुधारित परिपत्रकात म्हटलेलं आहे. तर आता एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 17/8/2026 म्हणजे 17 ऑगस्ट 2026पर्यंत करता येणार आहे. म्हणून अजूनही ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली नसेल त्यांच्यासाठी ही संधी आहे. त्यानंतर शासकीय रेखाकला म्हणजेच एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा शुल्क भरण्याचा जो दिनांक आहे तर तो सुद्धा 18/8/2026पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी विलंब शुल्कासह जर भरायची असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर ते 27 ऑगस्ट 2026पर्यंत सुद्धा भरता येणार आहे. त्यानंतर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेच्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी अतिविलंब शुल्क म्हणजे उशिरात उशिरा जर आपण भरायचे असेल तर ते 30/8/2026पर्यंत भरता येणार आहे. तर नंतर परीक्षक, समालोचक आणि उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी 30/8/2026पर्यंतचा कालावधी निश्चित करून देण्यात आलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची आपण अजूनही नोंदणी केली नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी 17/8/2026पर्यंत विनाविलंब शुल्काची आपल्याला नोंदणी करता येईल. विलंब शुल्कासह 27/8 आणि अतिविलंब शुल्कासह 30/8पर्यंत भरता येणार आहे. तर परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आणि रक्कमसुद्धा इथे दिलेली आहे. जसं की 18 ऑगस्ट 2026पर्यंत जे परीक्षा शुल्क भरतील यांच्यासाठी एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षेची 100 रुपये फी आहे. इंटरमिजिएटची 200 रुपये आहे. ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरीसाठी 200 आणि इंटरमिजिएटसाठी 400 रुपये आहे. नंतर विलंब शुल्कामध्ये जर आपल्याला अर्ज करण्याची वेळ आलीच तर 100 रुपये अधिक 200 रुपये विलंब शुल्क म्हणजेच 300 रुपये आणि 200 रुपये अधिक 400 रुपये विलंब शुल्क इंटरमिजिएटसाठी असे 600 रुपये फी भरावी लागेल. अतिविलंबासाठी सुद्धा 100 रुपये अधिक 500 रुपये अतिविलंब 600 रुपये भरावे लागतील एलिमेंटरीसाठी आणि इंटरमिजिएटसाठी 200 रुपये अधिक 500 रुपये असे 700 रुपये भरावे लागतील. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चार्टमध्ये दिसेल त्या प्रमाणात विलंबाची फी दिलेली आहे. तर शासकीय रेखाकला परीक्षा केंद्राची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी आणि परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने जे वेबसाईट आहे www.msbae.ac.in या संकेतस्थळावर किंवा या लिंक दिली त्या लिंकवर भरायचे असल्यामुळे सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लिंकद्वारे आणि या संकेतस्थळावर फॉर्म भरणं आवश्यक आहे. तर संबंधित विद्यार्थी, पालक आणि सहभागी शाळा यांनी रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांना संबंधितांना कळवणं आवश्यक आहे. 30 ऑगस्ट 2026 नंतर विद्यार्थी नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही असेही संचालक महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या या पत्रात म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि असं महत्त्वपूर्ण पत्र आहे की ज्या पत्राच्या अनुषंगाने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणं शक्य आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांना दिले जातात आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये रेखाकला म्हणजेच एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेच्या संदर्भात प्रविष्ट होण्यासाठी आवड आणि इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद.